नमस्कार. नीता अडुरकर रेसिपीजमध्ये तुमचे स्वागत आहे. महाराष्ट्रीयन पदार्थाची लज्जत वाढवणारा महत्त्वाचा पदार्थ म्हणजे कोल्हापुरी कांदा लसूण मसाला किंवा कोल्हापुरी चटणी. या चटणीशिवाय कोणताही महाराष्ट्रीयन स्वयंपाक बनवू शकत नाही. अगदी रोजच्या भाज्या किंवा नॉनव्हेज जेवणासाठी ही चटणी लागतेच. बनवायला जरी खूप किचकट वाटत असली तरी थोडीशी मेहनत आणि वेळ दिल्यास ही चटणी करण्यास फार काही अवघड नाही. तर मी याची कृती तुम्हाला स्टेप बाय स्टेप व अगदी सोप्या पद्धतीने कशी करायची ते सांगणार आहे. चला तर मग कोल्हापुरी कांदा लसूण मसाल्यासाठी लागणारे साहित्य बघूया. या ठिकाणी 1 किलो मिरचीचा मी कांदा लसूण मसाला बनवणार आहे. यासाठी मी 4 प्रकारच्या मिरच्या वापरलेल्या आहेत. इथे मी बेडगी मिरची अर्धा किलो घेतलेली आहे. ही अगदी लाल भडक असते व मध्यम तिखट असते. याने कलर खूप छान येतो. ही मी अर्धा किलो वापरणार आहे. आता इथे मी ही बेडगी मिरचीचाच दुसरा प्रकार आहे, याला रेशीम पट्टा मिरची म्हणतात. ही थोडीशी रुंदीला जास्त असते आणि कलरला एकदम डार्क असते. ही मी पाव किलो घेणार आहे. इथे मी ही जवारी मिरची घेतलेली आहे. ही अशी बारीक व लांब असते व ही मध्यम तिखट असते. ही मी पाव किलो घेणार आहे. या ठिकाणी मी लवंगी मिरची घेतलेली आहे पाव किलो. ही खूप तिखट असते. या मिरच्या वापरून आपला मध्यम तिखट असा कांदा लसूण मसाला तयार होतो. तुम्हाला तर जास्त तिखट हवा असेल तर तुम्ही बेडगी आणि रेशीम पट्टा या दोन्ही मिळून अर्धा किलो मिरच्या घ्यायच्या व जवारी मिरच्या अर्धा किलो घ्यायच्या. असे केल्याने जास्त तिखट कांदा लसूण मसाला तयार होतो. त्यावेळी लवंगी मिरची घ्यायची नाही. या मिरच्या मी 2 दिवस कडकडीत उन्हात चांगल्या वाळवून घेतलेल्या आहेत व याची मी आता देठे काढून घेणार आहे. गरम मसाल्यासाठी मी इथे पाव किलो धने घेतलेले आहेत, 25 ग्रॅम मोहरी घेतलेली आहे व 25 ग्रॅम जिरे घेतलेले आहेत. इथे मी पाव किलो धन्याचा आज गरम मसाला करून दाखवणार आहे. आता आपण इतर साहित्य बघूया. हे मी जे मसाले घेतलेले आहेत ते प्रत्येकी 10 ग्रॅम आहेत. यामध्ये मसाला वेलदोडा, हिरवे वेलदोडे, नाकेश्वर, त्रिफळ, जायपत्री, रामपत्री, इथे लवंग आहे व हे काळे मिरे आहेत. दालचिनीचे अशा पद्धतीने मी छोटे तुकडे करून घेतलेले आहेत व हे बदाम फूल आहे. आता इथे मी 10 ग्रॅम तमालपत्राची पाने अशी कट करून घेतलेली आहेत जेणेकरून ती व्यवस्थित भाजता यावीत. 10 ग्रॅम दगडफूल आहे. इथे 20 ग्रॅम मी हळकुंड घेतलेले आहे, यामुळे कलर चांगला येतो. इथे मी खडा हिंग घेतलेला आहे, तो 10 ग्रॅम आहे. एक छोटे जायफळ असते, त्यातील मी इथे अर्धे घेतलेले आहे. 10 ग्रॅम शहाजिरे घेतलेले आहेत. 1 चमचा बडीशेप व 1 चमचा मेथी घेतलेली आहे. मेथी कमीच घालायची आहे, जास्त घेतली तर मसाला आपला कडवट होऊ शकतो. आता आपण मसाला भाजण्यास घेऊया. त्यासाठी मी गॅसवर एक कढई तापत ठेवलेली आहे. कढई गरम झालेली आहे. आता मी यात धने घालत आहे. गॅसची फ्लेम आपण मीडियम ठेवून हे धने आपण छान परतून घ्यायचे आहेत. साधारण 7-8 मिनिटांमध्ये हे धने आपले छान परतून होतात. हे आपण कोरडेच परतून घ्यायचे आहेत. धन्याचा आता रंग बदललेला आहे. हे धने आता आपण थंड करण्यासाठी एका ताटात काढून घेऊया. आता त्याच कढईमध्ये मी जिरे आणि शहाजिरे घातलेले आहेत. हे देखील आता 2-3 मिनिटे आपण कोरडेच परतून घ्यायचे आहेत. ते देखील आपण ताटामध्ये गार करण्यासाठी काढून ठेवायचे. त्याच कढईमध्ये मी आता मोहरी टाकलेली आहे. मोहरी सुद्धा आपण रंग बदलेपर्यंत व्यवस्थित परतून घ्यायची आहे व थंड करण्यासाठी एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे. त्याच कढईमध्ये मी आता थोडेसे तेल टाकलेले आहे. यामध्ये आता आपण हिंग आणि हळकुंडे तळून घ्यायचे आहेत. सुरुवातीला मी इथे हिंगाचे तुकडे टाकलेले आहेत. हिंग चांगला फुलेपर्यंत आपण हा व्यवस्थित तळून घ्यायचा आहे. हिंग आता आपला छान फुललेला आहे.
हा आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया. त्याच तेलामध्ये मी आता हे हळकुंडाचे छोटे तुकडे करून टाकलेले आहेत. 2-3 मिनिटांसाठी हे हळकुंडे आपण व्यवस्थित तळून घ्यायचे व ते देखील आपण एका प्लेटमध्ये थंड होण्यासाठी काढून घ्यायचे. उरलेल्या तेलामध्ये मी दगडफूल व तमालपत्राची पाने घालत आहे. गॅसची फ्लेम आपण मीडियमच ठेवायची आहे. हा मसाला देखील आपण रंग बदलेपर्यंत व्यवस्थित परतून घ्यायचा आहे. गरज लागल्यास अर्धा चमचा तेल घातले तरी चालेल. हा मसाला देखील आपण एका ताटात काढून घेऊया. त्याच कढईमध्ये मी आता 2-3 चमचे तेल घातलेले आहे. उरलेला सर्व मसाला मी आता एकत्रितपणे भाजण्यासाठी कढईमध्ये घालणार आहे. मसाले थोडे थोडे असल्यामुळे मी सर्व मसाला एकदमच भाजून घेणार आहे. इथे मेथी आणि बडीशेप सुद्धा मी घातलेली आहे. मीडियम फ्लेमवर आपण हा मसाला खमंग परतून घ्यायचा आहे. हा मसाला करपता कामा नये. हा मसाला देखील आपण आता गार करण्यासाठी ताटात काढून घ्यायचा आहे. इथे धने, जिरे, मोहरी हे गार झालेले आहे व हा तेलात परतलेला मसाला देखील गार झालेला आहे. मगाशी भाजलेला गरम मसाला आणि वाळलेल्या व देठी काढून घेतलेल्या मिरच्या हे मी एकत्रित करून मिरचीच्या गिरणीतून दळून आणलेले आहे. तुम्ही हा मसाला मिरची कांडप यंत्रातून काढून देखील आणू शकता. त्याची अशी ही लाल भडक मिरची पावडर तयार झालेली आहे. कांदा लसूण मसाल्यासाठी मी इथे पाव किलो सुके खोबरे खिसून घेतलेले आहे. 50 ग्रॅम तीळ घेतलेले आहेत व 25 ग्रॅम खसखस घेतलेली आहे. आता आपण ओला मसाला बघूया. त्यासाठी मी एक कोथिंबीरची मोठी पेंडी स्वच्छ करून बारीक चिरून घेतलेली आहे. पाव किलो लसूण सोलून घेतलेला आहे व 125 ग्रॅम आले त्याची साल काढून त्याचे बारीक तुकडे करून घेतलेले आहेत. इथे मी 1 किलो कांदा उभा पातळ चिरून घेतलेला आहे. आता आपण कोरडे मसाले भाजून घेऊया. त्यासाठी मी गॅसवर कढई तापत ठेवलेली आहे व यामध्ये आता मी तीळ घातलेले आहेत. हे तीळ आता आपण व्यवस्थित परतून घेऊया. तीळ परतले यामध्येच मी आता खसखस टाकणार आहे. खसखस फक्त आपल्याला गरम करून घ्यायची आहे, फार लाल करायची नाही. हे एका प्लेटमध्ये आपण आता थंड करण्यासाठी काढून घ्यायचे आहे. कढईमध्ये आता मी पाववाटी तेल टाकलेले आहे. तेल थोडेसे गरम झाले की यामध्ये सुके खोबरे टाकायचे. मीडियम फ्लेमवर आपण हे सुके खोबरे व्यवस्थित परतून घ्यायचे. खोबरे असे ब्राऊन कलरवर झाले की हे आपण आता थंड करण्यासाठी एका ताटामध्ये काढून घ्यायचे. त्याच कढईमध्ये आता मी एक वाटी भरून तेल घालत आहे. साधारण 100 ते 150 ग्रॅम हे तेल आहे. हे तेल तापले की यामध्ये आपण 1 किलो कांदा जो घेतलेला होता चिरून तो मी आता घालणार आहे. गॅस आपण मध्यम आचेवर ठेवायचा आहे. मग कांदा हा आपण दर 2-3 मिनिटांनी परतून घ्यायचा आहे. कांदा परतण्यास थोडा वेळ लागतो.
तुम्हाला तेल जर कमी वाटत असेल तर तुम्ही इथे पाववाटी तेल आणखीन घालू शकता. कांदा भाजत भाजत आपल्याला 5 मिनिटे झालेली आहेत. दर 2-3 मिनिटांनी हा कांदा आपण परतून घ्यायचा. कांदा खालून करपता कामा नये. पूर्ण डार्क ब्राऊन होईपर्यंत कांदा हा आपण आता परतून घ्यायचा आहे. साधारण अर्ध्या तासानंतर हा कांदा अशा प्रकारे डार्क ब्राऊन झालेला आहे. कांदा थोडा जरी कच्चा राहिला तर आपला कांदा लसूण मसाला खराब होण्याची भीती असते. त्यामुळे अशा रंगावर हा कांदा पूर्ण भाजून घ्यायचा आहे व हा थंड करून घ्यायचा आहे. आता मिक्सरच्या कोरड्या भांड्यामध्ये प्रथम मगाशी भाजलेले आपण तीळ व खसखस हे बारीक करून घ्यायचे आहेत. इथे मी ओला मसाला बारीक करण्यासाठी 1/4 किलो मीठ वापरलेले आहे. तुम्ही जर मीठ कमी खात असाल तर तुम्ही 1 किलोचा कांदा लसूण मसाल्यासाठी अर्धा किलो मीठ वापरू शकता. मिक्सरच्या भांड्यामध्ये आता मी लसूण घेतलेला आहे. यामध्ये आता मी घेतलेल्या मिठापैकी 2-3 चमचे मीठ घालून या लसणाची एकदम बारीक पेस्ट तयार करून घेणार आहे. लसूण बारीक करण्यासाठी मीठ वापरल्यामुळे अशा प्रकारे याची बारीक पेस्ट तयार होते. अशा प्रकारे मी सर्व लसूण बारीक करून घेणार आहे. आता मिक्सरच्या भांड्यामध्ये मी आल्याचे तुकडे घेतलेले आहेत. यावर सुद्धा आपण 2-3 चमचे मीठ घालायचे आहे. आले देखील असे एकदम बारीक पेस्ट तयार करून घ्यायचे. सर्व आले अशा प्रकारे वाटून घ्यायचे. आता मिक्सरच्या भांड्यामध्ये मी कोथिंबीर देखील घातलेली आहे. यामध्ये सुद्धा आपण आता मिठाचा वापर करायचा आहे. मीठ वापरल्यामुळे कोथिंबीरची सुद्धा एकदम अशी बारीक पेस्ट तयार होते. सर्व कोथिंबीर आता आपण अशा प्रकारे वाटून घ्यायचे. आता आपण तळलेला जो कांदा गार करून घेतलेला होता तो देखील मी मिक्सरमध्ये अशा पद्धतीने बारीक करून घेतलेला आहे. गरज वाटल्यास तुम्ही इथे मीठ घालून सुद्धा कांदा बारीक करून घेऊ शकता. आता मी एका मोठ्या बुट्टीमध्ये सर्व मसाले मी वाटलेले घातलेले आहेत. आले, लसूण व कोथिंबीर यांची पेस्ट घातलेली आहे. इथे मी हे सुके खोबरे भाजून त्याची देखील बारीक पेस्ट करून घेतलेली आहे मिक्सरवर, ती देखील घातलेली आहे. इथे व तीळ व खसखस यांची पेस्ट करून घेतलेली होती ती सुद्धा घालायची आहे. आपण जो कांदा तळून बारीक करून घेतलेला होता तो तेलासहित आपण आता या बुट्टीमध्ये आपण घालून घेणार आहोत. या मसाल्यामध्ये आपण आता 1 किलो जी मिरची पावडर तयार करून आणलेली आहे ती आता मिरची पावडर टाकायची आहे. हे सर्व मसाले व मिरची पावडर आता आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. सुरुवातीला चमच्याच्या साहाय्याने आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. हा कांदा लसूण मसाला अतिशय चविष्ट बनतो व हा वापरून केलेल्या भाज्या, उसळी, व्हेज व नॉनव्हेज पदार्थ एकदम टेस्टी बनतात. हा मसाला आता आपण हाताने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा. सर्व मसाला आपण मिरची पावडरला व्यवस्थित चोळून घ्यायचा आहे व हाताने मिक्स करून झाला की तो एकजीव होण्यासाठी आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये हा फिरवून घ्यायचा आहे. पल्स मोडवर आपण हा कांदा लसूण मसाला फिरवून घ्यायचा आहे. त्यामुळे
सर्व मसाल्याचे जिन्नस अगदी व्यवस्थित मिक्स होतात. हा आपला अस्सल कोल्हापुरी चवीचा झणझणीत असा कांदा लसूण मसाला म्हणजेच कोल्हापुरी चटणी तयार झालेली आहे. ही चटणी चिनी मातीच्या किंवा काचेच्या बरणीत भरून ठेवायची. ही जवळजवळ वर्ष ते 1.5 वर्षापर्यंत अगदी सहज टिकते व आपल्या रोजच्या स्वयंपाकासाठी वापरता येते. आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि सोप्या रेसिपीसोबत. धन्यवाद.